हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. या स्पर्धेचे काही नियम आहेत. या क्रीडा स्पर्धेचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 षटकांचे सामने असतील. कोणताही निर्णय जर डाऊटफुल वाटला तर लाईव्ह मध्ये चेक केला जाईल आणि जर तो कॅप्चर झाला नाही तर ऑन फील्ड डिसिजन जे अंपायर असतील तो डिसिजन मान्य केला जाईल. थ्रो गोलंदाज पूर्णपणे बाद असेल. या क्रीडा स्पर्धेमध्ये पूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी थ्रो गोलंदाज बाद असेल आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांच्या निर्णयाचा सन्मान तुम्हाला करायचा आहे. कुठल्याही पॉवर प्ले नसणार आहेत. फक्त 4-5चा जो नियम आहे तोच नियम नक्कीच लागू होईल. सर्कल नसेल. फक्त 4-5चा जो नियम आहे तोच. सर्कल नसेल. फक्त 5-4चा नियम जो रबर बॉल क्रीडा स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतो तोच नियम लागू असेल आणि पंचांचा निर्णयाचा सन्मान करायचा आहे. कुठलाही वाद पंचांशी घालायचा नाहीये आणि कोणता निर्णय जर डाऊटफुल असेल तर अंपायर कितीही रिव्ह्यू घेऊ शकतात. अंपायर आणखीन एक महत्वाचं म्हणजे बीमरसाठी फक्त खेळाडूंना रिव्ह्यू असेल. फक्त बीमरसाठी एकच. टीमसाठी आहे तो पण. टीमसाठी एक बीमरसाठी रिव्ह्यू असेल. संपूर्ण टीमसाठी एक बीमरसाठी आणि सक्सेस जर झाला तर तो पुन्हा घेऊ शकतात. अनसक्सेस झाला तर तो तुम्हाला बाद करण्यात येईल. मॅचला लगेच सुरुवात करूयात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होईल सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. सोहम गोलंदाजी मार्गवरती. पहिलं षटक दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल धर्मा पवार साठी हुक केलाय. बॉल पाठीमागे चाललाय. गोशंकी क्षेत्रामध्ये संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय आणि पहिल्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला विनंती करेन अंपायर 2 मिनिटं थांबा. आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं कुठेतरी अनिवार्य आहे आणि दोन्ही टीमचे 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. याची नोंद घ्या. आणि हा नियम ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे त्यामुळे सांगायची गरज नाहीये. प्रत्येक टीमने याची नोंद घ्यायची आहे. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. सोहम निघालाय पुन्हा एकदा धर्मा पवार साठी. हुक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल उंच पुरा गेलाय आणि पुन्हा एकदा बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 बॉलवरती 2 सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाले. सोमचा पुन्हा एकदा पुढचा बॉल, पुढचा चेंडू धर्मा पवार साठी. 2 बॉलवरती 2 सिंगल आले आहेत. अकू टप्प्याचा बॉल होता. ऑफ सिक्सच्या थोडासा बाहेर आणि बीट झालाय पूर्णपणे. आपण पाहायला गेलं तर धर्मा पवार अक्षरशः बॉल अगदी फुंकर मारत विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. हा बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला.
चांगली गोलंदाजी. हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त उसळी घेतलीये. बाउन्सरचा वापर जरूर केला गेलाय. आपटीबार पाहायला मिळाला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि वन बाउन्सचा इशारा देखील पंचांनी दिलाय. वन फॉर दी ओव्हरचा इशारा सोहमला मात्र दिला गेलाय. चांगलं षटक सध्याच्या गडीला सोहमच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू अगदी परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली आणि याही बॉलवरती धर्मा पवारला बीट केलं गेलंय. टायमिंग होत नाहीये. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय. शॉर्ट बॉल, शॉर्ट अप पुल आणि पुल सक्सेसफुल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. वाट पाहिली आणि या बॉलवरती वाट लावली आणि पहिला पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टचा धर्मा पवारचा वार षटकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. 6 धावा. चार षटकांचे सामने आहेत आणि तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हे सामने संपवायचे. त्यांनी टायमिंगचा देखील पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. त्यामुळे 5 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक संपवायचं आहे. पुढचा बॉल. हाही बॉल वेगाने टाकला आणि त्याच वेगाने बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता धर्मा पवारचा. टायमिंग जुळलं नाहीये. शेवटचा बॉल आला डॉट. पहिलं षटक सोहम च्या माध्यमातून अगदी खूप चांगल्या रीतीने मात्र संपन्न झालं आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 11 पॅन्थर संघाचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 9 या धावसंख्येवरती. यानंतरची मॅच श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या विरोधामध्ये रुद्र 11 वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन. दोन्ही टीम कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. गणेश साळुंके गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेटला फिल्डर आहे. फेकी चांगली आहे. एकच धाव पहिल्या बॉलवरती परंतु बॅकअप नाहीये आणि या बॉलवरती जिथे सिंगल होती आणि तिथे आणखीन 2 धावा घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा आणखीन एक महत्वाचा नियम म्हणजे इनिंग ब्रेक मध्ये टॉस महत्वाचा आहे आणि ज्यावेळी एक टीम जर अवेलेबल असेल आणि दुसरी टीम अवेलेबल नसेल तर 3 रनची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. हे काही नियम या क्रीडा स्पर्धेचे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ओहो काय आगळा वेगळा फटका. स्वतःच्या शैलीतला एक भारतातला अगदी जबरदस्त फटका परंतु पंचांचा इशारा. बॅट तर नक्कीच फिरवली होती गरकन परंतु अगदी शेवटच्या मुवमेंटला बॉल अगदी घोषंगी क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय आणि पंच तेच शहानिशा करतायत की एक्झॅक्टली बॉलची पिचिंग कुठे झाली आहे आणि त्यांनी पाहिलं आणि सांगितलं की ही घोषंगी क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच आहे. परंतु फटका पहा. काय ऍक्शन, काय टायमिंग आणि बॅट देखील ज्या पद्धतीने मात्र फिरवली आहे. पुढचा बॉल वेगाने टाकलेला बॉल. अख्खू टप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव पद्धतीचा चेंडू इथे हाताळलाय. चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून. कट करण्याचा प्रयत्न झालाय. पॉइंटला फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्या बाहेर बॉल निघून चाललाय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर 11 पॅन्थर्स या टीमच्या माध्यमातून स्क्वेअर कटचा फटका धर्मा पवारच्या माध्यमातून आणि फिल्डर त्या ठिकाणी बीट झाले आणि त्याला हुलकावणी देत बॉल अगदी पॉइंटला बाउंड्री लाईन पार केलाय. लोअर फुलटॉस बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल घोषंगी क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. तिथे एक धाव. गणेश साळुंके आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन मात्र सज्ज झालाय. 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहायला गेलं तर दारा वॉरियर्स बोर क्रिकेट असोसिएशन. 10 असोसिएशनचा सहभाग या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय.
18 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर केलाय. टायमिंग जुळलेलं नाहीये. मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आपल्याला पाहायला मिळाला हा चेंडू. 2 षटक इथे समाप्त झाले. टीमची धावसंख्या 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन 18 या धावसंख्येवरती धावफलक पत्र जाऊन पोहोचलंय. 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी दिलाय. 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपवणं कुठेतरी महत्वाचं असेल आणि त्यामुळे थोडंसं घाई करायचं आणि थोडंसं स्पीडअप करायचंय. वेळेचा निर्बंध आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील होणं भरपूर महत्वाचं आहे. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले. 18 ऑन बोर्ड. टीम 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. यानंतरची मॅच एका बाजूला आपण पाहायला गेलं तर श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या विरुद्धमध्ये रुद्र 11 वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन. इनिंग ब्रेक मध्ये बघा टॉस होईल. जी टीम अवेलेबल नसेल 3 रनची पेनल्टी त्यांना दिली जाईल. सूरज मताळे गोलंदाजी मार्क वरती ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. टप्पा पडल्यानंतर बाहेर येणारा हा चेंडू मात्र तिथे पाहायला मिळाला. वाईट +1. 2 धावा धावफलकावरती नक्कीच अंकित केल्या जातील. अवंत धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे. भरपूर मोठं नाव आपण जर पाहायला गेलं तर भोर क्रिकेट असोसिएशन मधलं सातत्याने मात्र चांगला खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून सूरजचा राहिलाय. हाई बॉल, खराब दिशा, खराब लाईन. दिशेपासून थोडासा भरकटतोय आणि चांगली लाईन, चांगली पिचिंग, चांगला टप्पा इथे हाताळावा लागेल. 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सूरज मटाळे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. दीपक साठी हा चेंडू अगदी कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल अगदी चिखलामध्ये अडकला जातोय आणि तिथे आपण पाहायला गेलं तर सिंगल मात्र या बॉलच्या पाठीमागे कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. 1 धाव मात्र नक्की झाले. अकूट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग झालं नाहीये. मी संघ मालकांना विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण आपल्याला विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली या बॉलवरती. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. 22 ऑन बोर्ड. धर्मा पवार चर्चेत असलेले नाव. टेनिस संगम गाजवलाय आणि रबर हंगामामध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना लोअर फुल टॉस, ज्युसी फुल टॉस होता. पंचांकडे अपील देखील केली गेली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा बॉल होता. पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळालं. धीम्या गतीने टाकलेला बॉल. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या अँगलने मात्र टाकण्याची शैली सूरज मटाळेची आपल्याला पाहायला मिळते. कोदून काढलाय. या वेळेला धर्मा पवारचा वार केलाय आणि हा बॉल अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने सीमा पार षटकार. तीन षटक समाप्त झालेत आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 29 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त फटका होता. शेवटच्या बॉल वरती मात्र षटकाराची मोहर चढवली आणि 6 धावा अंकित केल्या गेल्या. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. वेलकम प्रशांतदादा पाटील, अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्यांचं देखील स्वागत आहे. 29 धावा झाल्यात. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. अकूट टप्प्याचा बॉल
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल अगदी पाण्यामध्ये अडकला जातोय. स्क्वेअर लेगचा फिल्डर अगदी बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय, परंतु अगदी वेगाने धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. तीन धावा या बॉलच्या पाठीमागे मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. कॅप्टन मात्र गोलंदाजी मार्क वरती मात्र पाहायला मिळतोय. सनी दोंडे, पुढचा बॉल लोवर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय, फुल टोल वसूल केलाय, डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. मान्सून ब्लास्ट, षटकार. ही खासियत आहे धर्मा पवारची. आणि मागच्या पायावरती तोल सांभाळत केलेला हा फटका, जबरदस्त टायमिंग या फटक्यावरती मात्र पाहायला मिळतंय. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, बॅडमिंटन स्ट्रोक, कलात्मक स्ट्रोक, आणि हा बॉल निघून चाललाय. बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, मिळतील धावा 4. धर्मा पवारच्या बॅट मधून येतोय हा चौकार. काय फटकेबाजी मात्र सुरू आहे. शेवटच्या षटकामध्ये स्लॉकिंग षटक आहे, आणि शेवटच्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र धर्मा पवारचा होत असताना मात्र पाहायला मिळतोय. बेचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडू 31 धावांवरती धर्मा पवार खेळतोय. एका बाजूला ऑरेंज आर्मी, दुसऱ्या बाजूला व्हाईट आर्मी, आणि एका बाजूला आपण पाहिलं गेलं सह्याद्री क्रिकेट असोसिएशन, दुसऱ्या बाजूला भोर क्रिकेट असोसिएशन. टॉस जिंकल्यानंतर धारा वॉरियर्स भोर क्रिकेट असोसिएशनने मात्र फिल्डिंगचा निर्णय घेतला होता, आणि 11 पॅन्थर्स सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल सनी यांचा. नो बॉलचा इशारा अंपायरचा. नो बॉल आलाय, पुन्हा टाकावा लागेल. नो बॉल म्हणजे आता येणारा बॉल फ्री हिट असेल. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. मेजवानी. फ्री हिटचा बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. फ्री हिटचा बॉल होता, लॉफ करण्याचा प्रयत्न. तिथे 2 धावा फ्री हिटच्या बॉलवरती आल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 51. परत एक वेळा लॉफ केलाय, केचून मारलाय. पंच पाहतायत, शहानिशा करतील आणि सांगतील निर्णय एक्झॅक्टली काय आलाय. आणि हा बॉल सीमा पार, षटकार. ही खासियत आहे धर्मा पवारची. आणि सनीवरती पूर्णपणे तुटून पडलाय. पाऊस तर थांबलाय, परंतु धाबांचा पाऊस धर्मा पवारच्या बॅटमधून येताना मात्र पाहायला मिळतोय. 21 चेंडू आपण पाहिलं, 58 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह केलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धाबा इथे कंप्लीट होत असताना तिसऱ्या धाब्यासाठी मात्र जागा सोडली धर्मा पवार. आणि इथे धोक्याची घंटा होती, जोखीम पत्करली होती. तिसरी धाव घेत असताना मात्र धर्मा पवार मात्र बाद होत असताना रनच्या स्वरूपात. परंतु जबरदस्त खेळी धर्मा पवारच्या माध्यमातून मात्र सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग, षटकार चौकाराची आतिषबाजी धर्मा पवारच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळते. आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर सुरुवात चांगली गेली आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न 11 पॅन्थर या संघाचा मात्र जरूर झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 59 धावा. आणि विजयासाठी मात्र 60 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. 59 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या इनिंग मध्ये. आणि विजयासाठी आपण पाहायला गेलं तर धारा वॉरियर्स या संघाला 60 धावांचं टार्गेट मात्र इथे सेट केलंय. चला टॉस साठी या. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर
श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये रुद्रा 11 वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन. चला कॅप्टन या. बघा जी टीम अवेलेबल नसेल त्यांना 3 रनची पेनल्टी मात्र दिली जाईल. बघा काही नियम या क्रीडा स्पर्धेचे तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवतोय. प्रत्येक सामने 4 षटकांचे राहतील आणि कोणताही निर्णय आपण जर पाहिला गेला तर डाऊटफुल वाटला तर लाईव्ह मध्ये चेक केला जाईल आणि जर तो कॅप्चर झाला नसेल तर ऑन फील्ड डिसिजन जो अंपायरने दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. प्रत्येक टीम साठी एक रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू फक्त बीमर साठी आहे. जर तो रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्हाला आणखीन एक रिव्ह्यू मिळेल. जर तो रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर तो रिव्ह्यू बाद केला जाईल. बघा इनिंग मध्ये टॉस होणं भरपूर महत्वाचं आहे. हॅलो हॅलो येस दोन्ही टीम्सना विनंती आपण टॉससाठी या. श्री छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अगेन्स्ट रुद्र 11 वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्मान्य अनिलजी बोमकर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. मॅच क्रमांक 2 तर रुद्र 11 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. येस आपण टॉस घेतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस. मॅच क्रमांक 2 येस कॉल कोण करेल? छापा कॉल केलाय आणि काटा आला. टॉस जिंकलाय शाहूवाडी तालुका टीम. महत्वपूर्ण स्पर्धा आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र एकत्रित आणणारी ही स्पर्धा आहे. टॉस आपण जिंकलाय. नशिबाचा कौल आपल्या बाजूला आलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं क्रीडांगण आणि कशी वाटते ही स्पर्धा? स्पर्धा खूप छान आहे. आम्ही मागच्या वर्षी पण खेळलो तेव्हा पण खूप छान स्पर्धा भरवलेली याच मैदानावरती होती आणि आताही त्याच पद्धतीने चांगली भरवलेली आहे स्पर्धा. अगेन्स्ट टीम किती धावांमध्ये रोखण्याचा टीमला प्रयत्न असेल? 4 षटकामध्ये आम्ही जेवढ्या पण कमीत कमी रन होतील तेवढ्यामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. येस थँक्यू. रुद्र फायनान्स वाई पश्चिम विभाग असोसिएशनच्या टीमकडे मिळतोय. आपण टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय घेणार होता? आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं. टॉस हा नशिबाचा खेळ आहे परंतु मैदानामध्ये जिद्दीने खेळ करावा लागतो तेव्हा सामना जिंकला जातो. प्रथम बॅटिंग करायचे. टार्गेट काय सेट कराल? आम्ही 50च्या वरती टार्गेट सेट करू. पाऊस पण नाही आहे. धावा आता थोड्या जास्त होतील त्यामुळं जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. पर्व तिसरं संपूर्ण वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागते. कशा प्रकारे या स्पर्धेकडे पाहताय? नाही नक्कीच पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा असते ही आणि शिवा एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट मुलांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. येस थँक्यू सो मच. दोन्ही टीमना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल काय राहिला? टॉस जिंकले टीम रुद्र 11 वाई पश्चिम विभाग टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. दोन्ही टीममध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. ऐकूयात आपल्याच विभागातील एक नामांकित समालोचक आशिषजी चोरगे सर. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने बढूयात. पहिलीच मॅच आणि आपण जर पाहायला गेलं तर या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. जिथे आपण पाहायला गेलं तर टॉस जिंकल्यानंतर टीम धारा वॉरियर्स संघाने मात्र
फिल्डिंगचा निर्णय घेतला. पूर्वार्धाचा खेळ समाप्त होते. उत्तरार्धाकडे वळूयात. सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होते. पहिला बॉल, सचिनचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. आपला पॅटर्न आहे एकदम हटके. आपण आल्याला मारतो मोठे फटके. पहिल्याच बॉलवर ते इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. 6 धावा, सिक्सर. अतिरिक्त उचडी गेलीये आणि व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. अवांतर धावसंख्येमध्ये भर. वन बाउंडचा इशारा देखील नक्कीच दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. खराब दिशा, खराब लाईन, नो बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. दिशेपासून भरकटतोय. फ्री हिटची नामी संधी सूरज मटाळेला चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल होता. काय भन्नाट वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. ज्या वेगाने टाकला होता त्याच वेगाने मात्र धर्मा पवारच्या हातामध्ये बॉल विसावताना मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली होती परंतु चांगलं कमबॅक इथे सचिनच्या माध्यमातून. अकुटब्याचा बॉल होता. वा, काय यष्टीरक्षकाची भूमिका यष्ट्यांच्या पाठीमागे धर्मा पवारच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळतोय. प्रत्येक धाव आपल्या टीमसाठी रोखण्याचा प्रयत्न धर्मा पवारच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळतोय. कॅप्टन आहे आणि अखूट टप्प्याचा बॉल त्याला दिशा दिली आहे आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि पंचांचा इशारा येतोय फक्त आणि फक्त 1 धावा. मागील क्षेत्र हे गोशंगी क्षेत्र आहे त्यामुळे तुम्ही कितीही मोठे फटके मारलात तुम्हाला जास्तीत जास्त फक्त 1च धाव मात्र मिळणार आहे. साठ धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल प्रत्येक वेळा आपण पाहिलं की हाफ ट्रॅकर चेंडू बॉल पाठीमागे चाललाय. पांगलेग रिजन मध्ये गोशांकी क्षेत्र आहे तिथे 1 धाव. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. षटकाराने सुरुवात केली होती या षटकाची परंतु त्यानंतर सचिनचं चांगलं कमबॅक तिथे पाहायला मिळतंय. तिसऱ्या पर्वामध्ये पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 तिसरं पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय आणि 10 टीमचा समावेश 10 असोसिएशनचा समावेश या क्रीडा स्पर्धेमध्ये. कुटप्प्याचा बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न. बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये. बघा, ही क्रीडा स्पर्धा महत्वाचं म्हणजे असोसिएशन अंतर्गत आहे आणि असोसिएशनच्या टीम या ठिकाणी खेळताना मात्र पाहायला मिळत आहेत. असोसिएशनचा समावेश आहे आणि प्रत्येक खेळाडू हा आपल्या असोसिएशनचाच असला पाहिजे. एखादा खेळाडू दुसऱ्या कुठल्या टीमचा दुसऱ्या कुठल्या असोसिएशनचा मात्र आढळल्यास पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधून कायमचं त्या टीमला बाद केलं जाईल. त्या असोसिएशनला मात्र बाद केलं जाईल. त्यामुळे हे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्या नियमांचा सन्मान करा. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक सचिन यांनी हाताळलं. येणारे 18 बॉल आणि 48 धावांची गरज. 18 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. ओमसई एमटीसीच्या माध्यमातून मात्र ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट मात्र केली जाते आणि घर बसल्या देखील या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकतात. नामांकित युट्यूब वाहिनी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्ग वरती आनंद जोरे पाहायला मिळतोय. अक्षयसाठी पहिलाच बॉल उडवलाय. इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला फेकून दिला. एक्स्ट्रा ऑर्डिनरीने एक्स्ट्रा एफर्ट देणार मात्र फटका. टायमिंग चांगलं होतं. आला तसा पाठवला. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर.
बघा मगाशी आपण पाहायला गेलं तर सूरजने षटकाराने सुरुवात केली होती आणि ती सुरुवात पुन्हा एकदा अक्षय करत असताना या षटकाची पहिल्या बॉलवरती ओहो इथे काय घडलंय कॉट बिहाइंड द विकेट एक तेरी एक मेरी जशाच तसं दिलंय आता प्रत्युत्तर आनंद झोरेने तू षटकार ठोकू शकतोस तर मी विकेट देखील मिळवू शकतो हे दाखवलंय कमबॅक केलंय या बॉलवरती हा ऍक्शन रिप्ले अकूट टप्प्याचा बॉल होता शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय बॅटची हलकीशी कडा लागली आहे आणि तिथे कॉट बिहाइंड विकेटच्या माध्यमातून पहिला धक्का धारा वॉरियर्स बोर्स क्रिकेट असोसिएशनला अक्षयच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरचा हा रिप्ले आपण बघतोय पहिल्या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर जो षटकार ठोकला होता मागच्या पायावरती तोल सांभाळत असताना थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो षटकार ठोकला आणि त्यानंतर मात्र जी विकेट आली तोही ऍक्शन रिप्ले आपण बघतोय ज्या पद्धतीने ऑफसिक्सच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता आनंदचा आणि धर्मा पवारने इष्टांच्या पाठीमागे कुठलीही चुकी केली नाहीये एक चांगली कॅच तिथे पकडली आणि पहिला ब्रेक थ्रू खऱ्या अर्थाने मात्र आनंदने मात्र मिळवून दिलाय आपल्या संघासाठी हो हो यावेळेस देखील ओव्हर पिच चेंडू होता टप्पा थोडासा पुढे ठेवलाय दादा जरा आवाज मोठ्याने सांग आमच्या लाईव्ह वाल्याला पोहोचत नाहीये प्रवीण वारकड लोअर फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आहे फेकी चांगली आहे आणि तिथे आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती फक्त सिंगल आली आहे प्रवीण वाडकर आलेत इनट नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत समोर आपण पाहायला गेलं तर आता स्ट्रायक एंडला सूरज मटाळे पाहायला मिळतोय आनंदच्या विरोधामध्ये अक्कू टप्प्याचा बॉल होता दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि इथे मिळते धारा वॉरियर्स बोर क्रिकेट असोसिएशनला 4 धावांची हमी चौकार येतोय ऍक्शन रिप्ले अक्कू टप्प्याचा बॉल होता दिशा दिली आहे आणि तिथे आपण पाहायला गेलं तर मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून मात्र हा बॉल अगदी गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला या बॉलवरती चौकार आलाय धावा येऊ द्या धावा कशाही येऊ द्या धावा येणं भरपूर महत्वाचं आहे 23 धावा धावफलकावरती लागल्यात पुढचा बॉल उडवलाय बॉल उंच पुरा गेलाय पाहावं लागेल दिशा मिळाली आहे का परंतु बॉल चाललाय गोशंगी क्षेत्रामध्ये एकच धाव आली आहे शेवटच्या बॉलवरती सिंगल ओव्हरची होते समाप्ती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धारा वॉरियर्स बोर क्रिकेट असोसिएशन 24 या धावसंख्येवरती 60 धावांचं टार्गेट सेट केलं ते म्हणजे टीम 11 पॅन्थर्स या संघाने आणि 24 धावा धावफलकावरती लागल्या 2 षटक समाप्त आणि आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये करायचे धावा 36 12 चेंडू 36 धाबांची गरज आणि मिडल ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलं तर विलास कदम यांना मात्र बोलवलं गेलंय आता कशा पद्धतीने मात्र त्यांचा खेळ राहील विकेट प्राप्त होईल का की षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होईल या षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल पाहत राहा ऐकत राहा पश्चिम महाराष्ट्र रबल बॉल मान्सून ब्लास्ट पर्व क्रमांक 3 विलास कदम यांचा पहिला बॉल प्रवीण वाडकर यांच्यासाठी मिडल ओव्हर मध्ये 24 धावा धावफलकावरती लागल्यात 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय टार्गेट 60 धावांचं 12 बॉल मध्ये 36 करायचे आहेत 12-36 चं समीकरण विलास यांचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा लागली आणि तिथे विकेट प्राप्त करत असताना पहिल्या बॉल वरती विलास कदम यांनी आपल्या संघासाठी आणखीन एक विकेट मिळवून दिली आहे
जावं लागेल माघारी प्रवीण वाडकर यांना. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे आणि चांगली सुरुवात मात्र या षटकामध्ये विलास कदमच्या माध्यमातून. हा ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. अकूट टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग झालं नाही. बॅटची वरची कडा आणि यष्टनच्या पाठीमागे अगदी हुकमी एक्का. आपल्या टीमचा कर्णधार धर्मा पवार यांनी कुठलीच चुकी केली नाहीये आणि तिथे विकेट प्राप्त केली आहे. तेजस धोंडे आलेत, नवीन बॅटर. डावकुरे हाताचा फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. येणारे 11 बॉल 36 धावांची गरज आहे. 11-36 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. विलास कदम चांगल्या फॉर्म मध्ये. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न केलाय आणि आल्याला मात्र आक्रमण केलंय विलासवरती. दिशा दिली आहे आणि हा बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. बॉस बघा, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल भरपूर जात आहेत, त्यामुळे बघा जवळ बॉल असेल तर प्लीज मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं आहे. जर लांब गेला तर हरकत नाहीये, परंतु जर जवळच असेल तर जे बाहेर प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांना विनंती करेन की आपण प्लीज ओहो, काय टायमिंग, क्लास पाहायला मिळाला या फटक्यावरती. बॉल चाललाय लांब 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 लांब. तेजसच्या पाठमधून षटकार. आधीच्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर या बॉलवरती मात्र षटकाराची मोहर चढवली आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली आहे. खडे खडे लगावलेला शॉट. टायमिंग पाहायला मिळालं या बॉलवरती. जबरदस्त टायमिंगच्या जोरावरती खेळलेला हा फटका. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, विलासने विकेट प्राप्त केली होती, परंतु मैदानाच्या आतमध्ये तेजस धोंडे आला आणि त्याने मात्र आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय विलासच्या विरोधामध्ये. आता 9 बॉल 26 वरती येऊन मॅच ठेपली आहे. हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 9 चेंडू 26 हे समीकरण सध्याच्या घडीला आपल्या टीव्ही स्क्रीन वरती मात्र दाखवलं जात आहे. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला टायमिंग झाला नाही. बॅटची वरची कडा लागली. चेंडू अगदी आपण पाहायला गेलं तर गोशंकी क्षेत्रामध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतोय. सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजे 35 या धावसंख्येवरती टीम धारा बोरियस भोर क्रिकेट असोसिएशन. हाही बॉल आडव्या पाटने, कडवा प्रहार, बॉल सीमा पार. मिळतील धावा 6. येतोय तेजसच्या बॅटमधून षटकार. तेजस थांबायला नाव घेत नाहीये. ऍक्शन रिप्ले. अकूट टप्प्याचा बॉल होता, दिशा दिली, बॅट गरकन फिरवली आणि बॉलला त्याच पद्धतीने फिरवलाय आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर मात्र फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. विलास कदम वरती आक्रमण केलंय, अक्षरशः तुटून पडलाय. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर बाहेर काढलाय आणि हाही बॉल लँड होईल सीमा पार. मिळतील धावा 6. येतोय षटकार. शेवटच्या बॉल वरती मात्र 6 धावा आल्यात. 3 षटकार आतापर्यंत तेजसच्या बॅटमधून येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. पहा हा ऍक्शन रिप्ले. ही खासियत आहे ओमसाई एमटीसीची. चांगली क्वालिटी, क्लिअरिटी आणि ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त. टीम मीटिंग आता बोलवली गेली आहे. 3 षटक समाप्त झालेत. 47 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 बॉल 13 ची गरज आहे. 6 चेंडू 13 धावांची गरज.
टीम मीटिंग आता बोलवली आहे, टीम मीटिंग घेतली आहे. शेवटचं अंतिमचं जबाबदारीचं आणि महत्वाचं षटक कोणाकडे मात्र दिलं जाईल. 6 चेंडू. हा ग्राफ पहा, आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं ग्राफिक ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपण जर पाहायला गेलं तर दाखवलं जात आहे आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आणि हे समीकरण 6 चेंडू 13 ची गरज आहे. 6-13 दीपक सुर्वे यांना मात्र बोलवलं गेलंय. स्ट्रायक एंडला सूरज मडाळे. 6 बॉल 13 ची गरज आहे. रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. निकाल कोणाच्या बाजूने लागेल. पहिलाच बॉल उडवलाय, पहिलाच बॉल फेकून दिलाय, डीमार्टच्या दिशेने ठोकलाय षटकार. टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतोच आणि टप्पा चुकला आणि टप्प्यात आल्यानंतर सूरज मटाण्याने कार्यक्रम केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. सूरज मटाळेचा हा फटका जबरदस्त टायमिंगच्या जोरावरती खेळलेला 6 धावा षटकार येत असताना मात्र पाहायला मिळाला. 53 धावा. अकूट टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा व्हाईट बॉल, व्हाईट +1. 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आणि आता 5 धावांची गरज. 5 बॉल 5 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पाच चेंडू 5 धावांची गरज. टप्पा पडल्यानंतर खालती राहिला हा चेंडू. बॅटची खालची कडा जरूर राहिली. डॉट बॉल आलाय. प्रेशर आहे. प्रेशर निर्माण करण्याचं काम सूरज सुर्वेच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळतोय. अगदी अक्षरशः बाल बचावलेत सूरज मटाळे. चांगलं कमबॅक केलं या बॉलवरती. उडवलाय बॉल, उंच पुरा गेलाय. एलिव्हेशन मिळालं का? हो, इथे मिळालंय. सामना फिनिश. मॅच फिनिश केली आहे. पहिल्या मॅच मध्ये धारा वॉरियर्स बोर क्रिकेट असोसिएशनने विजय प्रस्थापित केलाय आणि सामना फिनिश केलाय षटकाराने. अगदी 3 चेंडू राखून हा सामना आपल्या बाजूने करून घेतला. अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती 6 धावांची मोहर चढवली आणि षटकाराने सामना फिनिश केलाय. हार्डलक बाडलक टीम 11 पॅन्थर्स. आता टीम मीटिंग नक्कीच बोलवली जाईल. अगदी मॅच समरी आपण बघूयात. धर्मा पवार. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2026 पर्व क्रमांक 3 आपण अनुभवताय. चला, मी विनंती करेन संघ मालक, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर श्री छत्रपती शाहू महाराज 11 अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा मात्र निर्णय घेतलाय आणि अर्थातच आमंत्रित केलंय रुद्रा 11 वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मात्र